भोसले आपण यायचं इथे स्कोरची भूमिका पार पाडण्यासाठी यायचं. कोयना ट्रॉफी मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. डे 2 चा खेळ मित्रांनो आपण पाहतात. या अगोदरची एक मॅच आपण पाहिली आणि दुसरी मॅच आता सुरू होताना पाहायला मिळेल आपल्याला. स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये अमरदीप दौली या दोन टीम्सच्या मध्ये नेक्स्ट मॅच स्टार्ट होत आहे. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर आमच्या पंचकृषीमधले चौक पंचकृषीमधले संघ मैदानाच्या आतमध्ये उतरले होते आणि कालच्या दिवसामध्ये मोरबे टीम टॉप 3 मध्ये जागा पक्की करताना पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये देखील एक संघ मिळणार आहे. आज कोयना क्रिकेट असोसिएशनचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये देखील कोयना क्रिकेट असोसिएशनचा खेळ आणि DG स्पोर्ट्स आडोशी यांच्या कोयना चषकाचा अथाट पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षक वर्गाचं मी मनपूर्वक स्वागत करेल. पहिला दिवस होता. पहिल्या दिवसाची पहिली मॅच पहिली धमाकेदार मॅच होती. आजच्या दिवसामधली मॅच जर आपण पाहिली ना तर लो स्कोरची मॅच पाहायला मिळाली. धाबा कमी बनताना पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली केदारेश्वर पिंपरी संघाच्या माध्यमातून. आणि सेकंड मॅच इथून देखील विचार केला गेला तर पिंपरी गावातील एक संघ आहे स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी संघ सज्ज होतोय. टॉस जिंकलेत आणि प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलंय. क्षेत्ररक्षण देखील सज्ज केलं आहे आणि सुरुवातीला आता मात्र फलंदाजी वाटेवरती आहे. तिथे मात्र हे दोन्ही फलंदाजी करण्याकरिता रवाने होते. म्हणजे ते संदेश चाळके आणि ऋषिकेश चाळके आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. प्रति दिवशी आपण पाहिलं तर केवळ 8 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता आला. ते सहभागी देखील झाले. कालच्या दिवसामध्ये 8 संघ होते. आजच्या दिवसामध्ये देखील 8 संघ आहेत आणि अशा पद्धतीचं आयोजन या तिन्ही दिवसांमध्ये 3 करंडक देखील आहेत. प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक आपल्याला या शृंखलेमध्ये पाहायला मिळणार आहे. अनेकशे प्राइजेस आहेत. प्रथम क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे ते सन्माननीय श्री प्रवीण शेठ मोरे यांच्या माध्यमातून जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत चौक खालापूर तालुक्याचे त्यांच्या माध्यमातून आम्हाला कॅश प्राइज लाभला आहे. त्यासोबतीनं द्वितीय क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे सन्माननीय श्री प्रफुल्ल शेठ विचारे शिवसेना शाखा प्रमुख त्याचबरोबरीनं शिवसेना प्रमुख चौक खालापूर तालुका
आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला कॅश प्राईज लाभला आहे. तृतीय क्रमांकाचं कॅश प्राईज आहे तर सन्माननीय श्री विपुल पाठारे शिवसेना शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं आहे. यांचं खऱ्या अर्थानं आर्थिक पाठबळ खूप महत्त्वाचं होतं. त्यानंतर ही शृंखला आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आजच्या दिवसाचा खेळ जरूर सुरू झाला, श्री गणेश झाला, परंतु करूया पुन्हा एकदा आपण या संपूर्ण विश्वाच्या आराध्य दैवताला श्री गणेशाला नमन करूया आणि या आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या मॅचची सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिला चेंडू फेकला गेला, साईच्या माध्यमातून हा चेंडू फेकला गेला. ऋषिकेश चाळकेने हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं, केवळ मिळाली सिंगलच्या बरोबरीने झाली या मॅचला सुरुवात. स्कोरकार्डमध्ये एक धाव सुरुवातीला पाहायला गेलं तर मॅन्डेटरी असणारा षटक आहे, निर्बंधित षटक आहे. या षटकातील आपण विचार केला गेला तर 5 चेंडू शिल्लक आहे आणि घेऱ्याच्या बाहेर केवळ आपण पाहू शकाल 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला लॉंग ऑफमध्ये आणि डीपमध्ये मिड विकेट क्षेत्ररक्षणाची अशी व्यूहरचना आखली गेली आहे या घेऱ्याच्या बाहेर. आणि घेऱ्याच्या आतमध्ये पाहायला गेलं तर शॉट कव्हरला एक खेळाडू आहे, एक्स्ट्रा कव्हर पॉईंट रिझनला शॉटमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना होती, परंतु भेदलं यावेळेला. थर्ड पिसरच्या वरून चेंडूला खेळले आणि चेंडू थर्ड मॅन रिझनकडे ट्रॅव्हल होतोय आणि शेवटी चेंडूने सीमारेखा गाठली आहे. या मॅच मधला पहिला दमदार चौकार बॅट्समन थोडासा मागे चेंडू होता, स्वतःला अगदी थांबवलं, टायमिंग प्रॉपर केली शॉटमध्ये. देखील हवेमध्ये आहे, मिस्क्यू आहे, कॅच होईल काही आणि येस फॅन्डेडली कॅच पकडले. उज्ज्वल जाधव याने पकडेल झेल आणि बनवेल फेल फलंदाज संदेश चाळके याला. नुकसान पाहायला मिळालं. संदेश चाळकेने मागील चेंडूवरती चौकार ठोकला, या चेंडूवरती मात्र तो तंबूच्या रस्त्याला परतलाय. पहिल्या विकेटचं नुकसान पाहायला मिळालं. आज जर विशाल 11 पिंपरी संघाची संघाची बांधणी पाहिलं तर राकेश जाधव सारखा खेळाडू नाहीये, महेश सकपा देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तर एक दबाव वेगळा असेल देखील, परंतु या यंगस्टर गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द केला कर्णधाराने आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बाउंड्री नंतर मिळालेली सफलता आहे. त्याकरिता खऱ्या अर्थाने या अशा मॅचेसमध्ये सुरुवातीचा नवीन चेंडू हाती घेणं आणि बॉलिंग करणं मॅन्डेटरी असणाऱ्या ओव्हरमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये त्याचा आत्मविश्वास वाढू शकतोय. परंतु इथे नवीन बॅटर निघून येणार आहे, हे कारण ठरलं. संदेश चाळके बाद झाल्यानंतर समीर चाळके येणं आणि स्ट्रायकर एनकडे त्याला येता मात्र संधी निर्माण झाली आहे. पहिला चेंडू फेस करतोय, ओव्हर द विकेटने निघालाय साई. ओलवर टप्प्यावरती सटीक लाईनवरती क्षेत्ररक्षणाने मात्र अगदी मन भारावून आलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या फिल्डरकडून, चांगलं क्षेत्ररक्षण. धाबा वाचवलं टीम करिता, सिंगल मिळाली, सिंगलवरती संतुष्टी दाखवली आहे. ऋषिकेश चाळकेने सुरुवात केली या मॅचची आणि सुरुवात करता आपण पाहिलं तर सिंगलने सुरुवात झाली, चौकार आला होता, विकेट मिळाला, सिंगल पुन्हा एकदा मिळाली आणि अशा 6 धाबा स्कोरकार्डमध्ये. फुल्लर लेनचा चेंडू आहे, वेगळी अस्मिता दाखवली ऋषिकेश चाळकेने. फुल्लर लेनचा चेंडू होता, ओव्हर कव्हर्स घेऊ शकत होते, जिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये डीपमध्ये, परंतु हलक्या हाताने केवळ चेंडूला स्टेअर करण्याचा प्रयत्न केला, पंच नाही केला. तिथे मात्र रन्स केवळ मिळाले. एक हळूहळू पुढे जाण्याचा मानस इथे पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांकडून. सिंगल दोन्ही फलंदाजांच्या खात्यामध्ये. ऋषिकेशने 2 सिंगल घेतलेत, समीरने 1. हा चेंडू खराब आहे, त्याचा समाचार आहे, समाचार मिळालाय तो 4 धावेचा, त्यासोबत येणार चेंडू बीमर.
पंजा खोलाय, 5 रन मिले, 5 धावा मिळाल्या या बॉलवरती, बाउंड्री मिळाली. त्यासोबतीनं खराब चेंडू होता, अतिरिक्त हाईट फॅक्टर पाहायला मिळाला चेंडू मागे आणि अंपायर्सनी भीमर चेंडू करार केला. त्यासोबतीनं येत्या पुढील चेंडूवरती नामी संधी मात्र निर्माण झाली या फलंदाजाकरिता, जिथे मात्र फ्रीट करिता सज्ज राहणार आहे समीर चाके. 5 धावा मिळताच स्कोर कार्ड मध्ये मात्र धावा पाहू शकाल. आता 12 अंकामध्ये पोहोचलाय अमरदीप धवली संघ. फ्रीटचा बॉल, परंतु भाग पडला या खेळाडूने, गोलंदाजाने फलंदाजाला या चेंडूला सन्मान देण्याकरिता सिंगलच मिळत आहे. फ्रीटची संधी होती, आक्रमकता पाहायला मिळू शकत होती, परंतु तिथे गोलंदाजाने चांगला चेंडू हाताळलाय. रन्स या चेंडूवर सिंगल, 13 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. शेवटचा चेंडू आपण पाहिले या षटकामधला आणि त्यामध्ये मात्र केवळ सिंगल पाहायला मिळाली. 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 13 धावा अमरदीप धवली बंटी संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत. 13 धावा सुरुवात चांगली केली होती गोलंदाजीच्या माध्यमातून या साई गोलंदाजानं, परंतु यंगस्टर गोलंदाज आहे, अशा चुका घडत आहेत. अनेक यंगस्टर गोलंदाज पाहिले जे नव्यानं उभरून येत आहेत. या अगोदर जर या संघातील एका गोलंदाजाचं नाव घेतलं गेलं तर स्वप्नीलने देखील गोलंदाजी चांगली साकारली होती, परंतु स्वप्नीलने भीमा चेंडूपासून दूर राहावं लागणार आहे. यंगस्टर गोलंदाजांसाठी असणारी महत्त्वाची गोष्ट आहे. अनेकशे यंगस्टर गोलंदाज आपण पाहिले ज्यांनी मात्र भीमा चेंडूमुळे अनेकशा मॅचेसमध्ये फेरबदल केला. 13 धावा. तुमचा 12th मॅन आहे, अपेक्षा अर्थ कोणतीही वार्ता करू नका. येस, आपण धावा विचारा. 13 रन्स आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल आहे, बाउंड्री आली, विकेट, त्यानंतर 2 रन्स, त्यानंतर 5 धावा मिळाल्या आणि सिंगल मिळाले. 13 धावा आहेत. चलिए मॅच ऑन कीजिए. सिंगलच आहे मित्रा शशिकांत, एक सिंगल आहे, बाउंड्री आहे, 2 सिंगल आहेत. पुन्हा एकदा 5 धावा आहेत आणि सिंगल रन. 12th मॅन चौकस पाठवा. नावं आता सगळ्यांची माहीत आहेत आम्हाला. असा पाठवा की आपला एखादा खेळाडू इंजर्ड होतोय, त्याच्या जागी तो जाईल आणि आमच्या स्कोर कार्डमध्ये तो देखील लक्ष लावून ठेवेल. आमचे टेक्निकल स्कोरर देखील आहेत, ते देखील लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या देखील लाईव्ह स्कोर ही मॅच देखील घर बसल्या अनेक प्रेक्षक वर्ग पाहत असणार आहेत. ची नोंद घेत जा. स्कोररवरती अपेक्षा अर्थ कोणतेही वर्तन आपण देखील करू नका. तर मॅच ऑन. ऋतिक निघाला मात्र. पहिला चेंडू होता ऋतिकचा, आबेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू फाईन लेग रिजन होऊन लॉंग लेग रिजन कडे. चेंडू मागे 2 धावा. या षटकाची सुरुवात 2 धावेच्या मदतीनं. 15 लॉस ऑफ द 1 विकेट. टीम अमरदीप धवली संघाला पाहू शकाल. सुरुवात चांगली झाली, विकेट मिळाला, त्यामुळे एक चूक महाग पडली आणि तिथून स्कोर कार्ड वाढत चाललाय. एखादा ब्रेक थ्रू, अर्ली ब्रेक थ्रू मिळाला होता, संदेश चाके माघारी आला होता, परंतु एक चूक घडली आणि तिथे मात्र 5 धावा. आणि या संपूर्ण स्कोर कार्डची टर्निंग पॉइंटची भूमिका पाहायला मिळाली. आता मात्र हवाई हल्ला चढवलाय, पुढे चेंडू आला आणि त्याला आउट ऑफ दी पार्क पाठवला. षटकार. सन्मान्य श्री अनिलजी पवार, कोयना क्रिकेट असोसिएशन सहसचिव, मी विनंती करेल त्यांना आपण यावं, आपल्या इथे सन्मान होत आहे. मी अनिलजी पवारांना आमंत्रित करेल, परंतु सरळचा दुसरा चेंडू जातो सीमा रेखेच्या बाहेर. षटकार. मिळाली. चेंडू जरूर पुढे केले, 19-20 का फरक खाली आणि या दोन्ही चेंडू त्याच लाईन वरती होते. रिझन तेच निवडलं, वेगवेगळ्या टप्प्यांवरती चेंडू पाहायला मिळाले, परंतु 12 रन्स मिळाले. टोटल 14 मिळाले अद्यापपर्यंत. 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त होईल आणि अशा आपण पाहू शकाल स्कोर कार्ड मध्ये 27 धावा अमरदीप धवली संघाने जमा केले. 10 चेंडूंचा खेळ संपला. सलगचे 2 षटकार आले ऋतिकच्या विरोधामध्ये जे ठोकले गेले. समीर चाखेनं
खऱ्या अर्थानं इथे शंख फुंकला मोठ्या दाबांकरिता. ऑन ड्राईव्ह खेळली आहेत, क्षेत्ररक्षकाला कठीण बनेल अडवणं. वन बाउन्स चेंडू निघून जाईल, ऑन साईडला चौकार. आपल्याला पाहायला मिळत आहे अमरदीप ढवली संघ 31 धावा अद्यापर्यंत आहेत आणि विचार केला तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 81 धावा टोटल जमा होताना पाहायला मिळाल्या आपल्याला. लेट कट खेळण्याचा प्रयत्न, शेवटचा चेंडू मात्र निघून जाईल, डॉट बॉल. 2 षटकांच्या खेळाचा आपण अंदाज जर पाहिला ना तर इथे 31 धावा आहेत. येत्या पुढच्या कालावधीमध्ये आणखीन धावा जमवण्याचा मानस हे ठेवू शकतात फलंदाज. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 66 धावा अगदी सोप्या पद्धतीनं चेस होताना देखील पाहिले आपण. ते एक आगळे वेगळं मैदानाचं रहस्य देखील आहे. धावांचा पाऊस इथे पडताना पाहायला मिळाला कालच्या दिवसामध्ये. आजचा दिवस कोयना क्रिकेट असोसिएशनचे हे गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत. गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये आपल्याला अगदी भारी पाहायला मिळाली. या मॅच मध्ये आग ओकणारी फलंदाजी सुरुवात केली संदेश चाळकेने बाउंड्रीच्या मदतीनं. आता समीर चाळकेनं बाजू सांभाळत इथे 2 षटकार आणले, 1 बाउंड्री आणि त्यासोबतीनं 31 धावा. या षटकामध्ये विचार केला तर तब्बल 18 धावा पाहायला मिळाल्या. 18 रन्स जमा झाल्या या ओव्हरमध्ये. या अगोदरच्या ओव्हरमध्ये 13 रन्स होत्या. पुढे चालला नंबर. तिसऱ्या ओव्हरमध्ये शशिकांत जाधव गोलंदाजी करण्याकरिता. शशांक जाधव आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पहिला चेंडू आहे, एज लागली आहे, सोपा निर्णय अंपायर करीत आणि आशाळभूत नजरेने केवळ चेंडूकडे पाहत बसला आणि यावं लागत आहे त्याला देखील सरळ डगआउटच्या दिशेनं. हा दुसरा विकेट गमावताना टीम अमरदीप ढवली संघ. पराक्रमी तांबे आणि सावरट संघ आपण देखील आपली उपस्थितीची नोंद करावी. पहिला चेंडू विकेट मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती देखील संधी निर्माण झाली होती. येता येता प्रहार चढवण्याचा प्रयत्न, शशांकच्या विरोधामध्ये प्रहार चढवण्याचा प्रयत्न वैभव चाळके याचा. हे दोन्ही बंधू आहेत, पाहू शकाल आपण. समीर चाळके वरिष्ठ बंधू आणि कनिष्ठ बंधू आपण पाहू शकाल. वैभव चाळके याचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. एज लागली होती आणि त्याच्यानंतर उज्ज्वल जाधवकडे चेंडू गेला, परंतु चेंडू मागे त्याला कलेक्शन प्रॉपर करता जमलं नाही, सिंगल मिळाले. हा विकेट महत्वाचा ठरेल. समीर चाळके लेट कट खेळले आहेत, नो मॅच देअर इन लँड. चांगला फटका, कव्हर्स वरून खेळले आणि डीपला स्क्वेअर कट खेळत पाहिलं गेलं तर 4 धाबा मिळवताना समीर चाळके. बरोबर आहे, 36 धाबा स्कोर कार्ड मध्ये. 36 धाबा. समीर चाळके एक खऱ्या अर्थानं त्याच्या खेळीचा आपण विचार केला ना तर शांत संयमी खेळ त्याचा अनेक वेळा पाहिला आणि इथे देखील शांत राहिला आणि वाट पाहिली खराब चेंडूंची आणि आता वाट लावण्याचं काम करत आहे गोलंदाजांच्या विरोधामध्ये समीर चाळकेच्या बॅट. परीनं 40 अंक देखील संपन्न केला जात आहे. शशांकच्या विरोधामध्ये बॅक टू बॅक बाउंड्रीज. चेंडू हवेमधून स्वार केलाय, उंची अधिक आहे, लांबी कमी आहे आणि कॅच ड्रॉप. भाई या क्षणाला कॅच सोडणं ही निर्णायक घडीची मी म्हणेल कॅच सुटली या इनिंग मधली. कारण की अधिकचा कालावधी आपण फलंदाजाला दिला
तर हा नक्कीच अगोदर घातकी फलंदाजी करीत आहे आणि संभाव्यता हे मात्र टाळू शकत नाही की येत्या कालावधीमध्ये आणखीन तो आक्रमक होऊन फलंदाजी करू शकत आहे. या संभाव्यता आहेत. क्रिकेटचा खेळ आहे ज्याच्यामध्ये जर तर बोलत जरी असलो आपण तरी सुद्धा त्याला मात्र इथे महत्व नाहीये. मिस्क्यू आहे शशांक करिता जजमेंट करावं लागणार आहे. डाऊन पुढे जरूर आलेत परंतु करण आणि शशांकच्या मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 रन्स मिळाले. 2 धाब्याच्या बरोबरीनं स्कोर कार्ड पुढे जाईल आणि डबल 4 44 धाबा या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर खात्यामध्ये जमा होतील अमरदीप धवली संघाच्या खात्यामध्ये. मॅच आपल्याला पाहायला मिळेल केदारेश्वर पिंपरी. आपण कुठेही जायचं नाहीये. आयोजक आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवणार आहेत. त्यासोबतीने पराक्रमी तांबी आणि टीम आपली उपस्थितीची नोंद करावी आपण. पराक्रमी तांबी आणि त्या समवेत सावरट टीम. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ आपण पाहूया. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक या इनिंग मध्ये. यानंतर आपल्याला उपस्थिती दाखवणं बंधनकारक आहे. पराक्रमी तांबी संघाचा कर्णधार, सावरट संघाचा कर्णधार. करण जाधव स्लॉग ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. शेवटचे अंतिम 6 चेंडू फेकताना वैभव सारखे ऑन दी स्ट्राईक ऑन दी अप चेंडूला खेळलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून भाई मस्तक पे दस्तक, मस्तक पे सहा धाव्याच्या बरोबरीनं 50 धावा संपन्न. बॅक ऑफ दी लाईन चेंडू, मनगटीत ताकद, चेंडू फरार, षटकार. अब तक 56 धावा संपन्न झाल्यात. आणखीन 4 चेंडू शिल्लक आहेत. राऊंड विकेटने निघाला. हा देखील धीम्या गतीचा चेंडू आहे. लटक गए लेकिन देखिए फिर एक बार कॅच चुटकी. मिळवले तर नागेश जाधव याच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिला विकेट मात्र इथे मिळता मागे राहिला. क्षेत्रक्षणामध्ये झालेली चूक आहे. फिल्डर होते ऋतिक. 2 कॅचेस ड्रॉप केले. पहा फुलालेंचा चेंडू आडव्या बॅटने फाईन लेग रिझन मध्ये खेळले. वेगाला चेंडू सीमा पार, चौकार. धावा वैयक्तिक टोटलचा जर विचार केला तर समजा की 45 धाव्यांवरती आहे. या चेंडूवर जर षटकार आला ना तर या चेंडूवरती तर वैयक्तिक 50 धावा या साजरा केल्या जाऊ शकत आहेत या शृंखलेमध्ये.
कालच्या दिवसामध्ये मोरबे टीमच्या चंद्रकांतचं अर्धशतक हुकलं गेलं, परंतु एका विकेट करिता चेंडू हवेमधून स्वार केलाय चेंडू मागे. हा चेंडू अंपायर्स काय कळवणार आहेत, ऑफिशियल काय कळवणार आहेत. हा चेंडू आउट ऑफ दी पार्क, षटकार. त्या सोबतीनं 50 पूर्ण केली आहे. युवा कार्यकर्ते सोबतीनं एक धवली गावाचं दांडगाव व्यक्तिमत्व सन्माननीय श्री आशिषजी साळके देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल आणि त्यांना विनंती करेल की आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. धावेंची आवश्यकता आहे. मोठा अंक आता समवेत असणार आहे. आक्रमकतेनं फलंदाजी केली समीर चाळके यानं आणि समीर चाळके यानं मात्र या शृंखलेमधलं पहिलं अर्धशतक झळकावलं. त्र्याहत्तर धावेची आवश्यकता आहे. 73 धावेची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण सज्ज करा अमरदीप धवली. 24 चेंडू आणि 73 धावेची आवश्यकता आहे. यानंतर केदारेश्वर पिंपरी आपण देखील कुठे जाऊ नका. नेक्स्ट मॅच आपल्याला विनर मध्ये पाहायला मिळेल. 73 धावेचा पाठलाग सुरू होणार आहे. भला मोठा खऱ्या अर्थानं टार्गेट आहे आणि जिथे पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं ना तर चांगली फलंदाजी झाली आहे. गोलंदाजीमध्ये कॅचेस ड्रॉप झाल्या, तिथे मात्र संधी उचलली समीर चाळके याने. वैभव चाळकेने देखील मध्ये त्याला खराब चेंडू मिळाले, तिथे फायदा उचलला. रन्स मध्ये जर विचार केला ना तर अमरदीप धवली संघाला खूप पुढे घेऊन आले. ते 73 धाव्यांचा टार्गेट सेट केलाय. अर्थातच 72 धावा त्यांनी जमा केल्या. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. या इनिंग मध्ये त्याच पद्धतीचं प्रत्युत्तर देणं गरजेचं राहणार आहे. उज्ज्वल जाधव वरती आणि शशांक जाधव वरती सगळ्यांच्या नजरा राहणार आहेत, कारण की महत्वाची पहिली मॅच म्हटल्यानंतर सुरुवात श्री गणेशा आणि श्री गणेशा कशा पद्धतीने आपण करणार या शृंखलेमध्ये महत्वाचं होतं. धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली फलंदाजी करीत असताना आणि नेक्स्ट इनिंग मध्ये 73 धाव्यांचा पाठलाग देखील त्याच पद्धतीने करू शकत आहेत. अशा पद्धतीची फलंदाजी देखील आहे. ज्या पद्धतीनं पहिल्या इनिंग मध्ये आपण फलंदाजी पाहिली आहे त्याच पद्धतीनं सेकंड इनिंग मध्ये देखील बॅटिंग ऑर्डर टाईट जरूर आहे, परंतु आज 2-3 खामिया आहेत. टीमकडे महेश सकपाळ सारखा खेळाडू नाहीये, राकेश जाधव नाहीये,
मिडल ऑर्डरमध्ये डगमगताना पाहायला मिळू शकतोय टीम विशाल 11 पिंपरी संघाचा खेळ. परंतु या जर दोन खेळाडूंकडे आपण नजर ठेवली ना, हे खेळाडू जिथपर्यंत क्रीजमध्ये थांबणार आहेत तोवर मात्र धावांची अपेक्षा राहणार आहे आणि ती भूमिका देखील स्वीकारावी लागणार आहे. सन्मान कमी द्यावा लागेल गोलंदाजांना. येत्या आगामी गोलंदाजापासून सुरुवात करणं गरजेचं राहणार आहे. परंतु वैभव चाळकेसारखा गोलंदाज समोर असताना हे खऱ्या अर्थानं परीक्षा राहणार, ही चाचणी राहणार आहे. सुरुवातीचा जो गोलंदाज निघून आला वैभव चाळके याच्या विरोधामध्ये उज्ज्वल जाधव आणि शशांक जाधव याची. नक्कीच सिद्धेशजी, वैभव जोपर्यंत मैदानामध्ये गोलंदाजी करतात तोपर्यंत क्षमता असेल गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू असेल हलक्या हाताने. हॅलो, एक धाव येते. श्री गणेश होतोय टीमचा पिंपरी टीमचा विषय 11 पिंपरी टीम कडून वैभव गोलंदाजी मार्क करते. एक चांगली क्षमता आहे वैभवकडे, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कोयना क्रिकेट असोसिएशन मध्ये एक माताबाद गोलंदाज म्हटला जातो वैभव चाळके. त्याच्याकडे स्पीड आहे गोलंदाजीचा. ओपनच्या टुर्नामेंट्स मध्ये वडवळ टीम मधून सुद्धा तो वडवळ एक्सप्रेस म्हणून त्याला संबोधला जातो. असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 73 धावा जमवायच्या असतील परंतु गोलंदाजी तेवढीच ताकदीची पाहायला मिळते. आज पिंपरी टीम कडून 2 खेळाडू कमी असतील. महेश सकपाल सारखा एक लेफ्ट हँड बल्लेबाज फलंदाज ज्याची कमी भासते आपल्याला, तो जर असता तर कुठेतरी नक्कीच आज हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळू शकत नाहीयेत. काय हरकत नाहीये. परंतु खरा ही रायझिंग डिलिव्हरी जी पाहिली नाही, ताकद वैभव चाळके याची आणि ताकद आजमावली देखील. शशांक जाधव करिता सरप्राइझिंग रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता गेली आहे. एकाला कोणाला तरी इथून रिस्क उचलावी लागणार आहे. अंपायर्स आता पनिशमेंट करणार कारण की अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आहे आणि अंपायर्स काय सूचना देत आहे ते पाहावं लागणार आहे. अंपायर सूचित करीत आहेत की वन बाउन्सचा इशारा देत आहेत आणि वन बाउन्सचा इशारा देत सलगचा दुसरा चेंडू आपण पाहायला मिळाला. तिथे रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्यासोबतीनं निर्धाव चेंडूचा खेळ आहे. निर्धाव चेंडू मागे आणतील. स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी संघाला 73 धाब्यांचा पाठलाग करणं आणि त्यामध्ये मात्र सुरुवातीला आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि त्या सोबतीनं एकच धाव केवळ, हे मात्र कठीण ठरू शकतं. या आव्हानाप्रती मोठ्या धावा येणं महत्वाचं आहे. अंदाधुंद फायरिंग म्हणू शकाल. केवळ गोलंदाज आणि विकेट किपरचा खेळ पाहायला मिळत आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही बॅट चेंडूचा ताळमेळ आपल्याला साधता जमला नाहीये. अधिक महत्वाचं ठरेल की स्ट्रायकर एंडकडे उज्ज्वल जाधवला ठेवणं, कारण की बॅट चेंडूचा ताळमेळ हे राखणं महत्वाचं आहे आणि त्या ताळमेळापासून वंचित राहिला फलंदाज शशांक जाधव. फुल्लर लेनचा चेंडू केवळ एज लागली. वेग पहा किती भन्नाट आहे. ज्या वेगाने चेंडू आला त्या वेगाने लॉंग स्टॉप रिझनकडे गेला. चेंडू मागे चौकार. शिवाजी जाधव साहेब यांचे इथे आगमन झाले तरी त्यांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय, सामन्यांचा आनंद घ्यायचा आणि मंगेशजी शिंदे साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. ते मंचावरती उपस्थित आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. मॅच पाहायला मिळते. दुसरा सामना अमरदीप धवली आणि पी विशाल 11 पिंपरी टीम मध्ये 73 धावांची आवश्यकता आहे आणि चौकार आल्यानंतर 5 अंक मिळाला होता. सोबतीनं सिंगल पाहायला मिळाली. सिंगलच्या बरोबरीनं 6 चेंडू आणि आपण पाहू शकाल स्कोर कार्ड मध्ये 6 रन्स आहेत. पहिले पुढे जाताना पाहायला मिळते. आता इक्वेशन बदललंय कारण की जिथे आता 20+ पर ओव्हरमध्ये धावसंख्येची आवश्यकता राहणार आहे. टीम स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी संघाकरिता 67 धावा अर्थातच 2 ओव्हरमध्ये किमान 22 या रन्स येणं आवश्यक राहतील. त्यासोबतीनं 1 ओव्हरमध्ये 23 रन्स जमा करणे महत्त्वाचं असेल. तेव्हा इक्वेशन संपन्न करू शकत आहेत. स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी संघासाठी अजून देखील मॅच ऑन आहे, परंतु ते
स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळाले नाहीत, आगामी फटके पाहायला मिळाले नाहीत जे पुढे घेऊन जातील या मॅचमध्ये. शशांक जाधवने मात्र बऱ्याचशा निराशा केल्या, कारण की निर्धाव चेंडू आहे तिथे मात्र निराशा आहे, ती निराशा पाहायला मिळाली. निराशाची छाया डोक्यावरती इथे मात्र मंडरावताना पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण देखील आता विखुरला जात आहे, जाळं विखुरलं जात आहे. ऋषिकेश चाळके दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिलाच चेंडू होता, जागे होऊन अगदी विचार केला डाऊन दी बॉडी आपण पाहू शकाल. पहिला बॅटर उभा राहतोय, त्यानंतर पुढील पायाला अगदी फैलावत तो मात्र ऑन दी टोस चेंडू पंच करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू मागे बॅटचा ताळमेळ होत नाहीये. तिथे रन्स देखील रोखले जात आहेत. इक्वेशन पासून लांब जाताना पाहायला मिळेल आपल्याला स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी संघ, कारण की या रन्स येणं महत्वाचं आहे. रन्स विना काही नाहीये, थेंबे थेंबे तळे साचण्यासारखी गोष्ट देखील नाहीये. रन्स देखील मोठ्या प्रमाणावरती हवे असणार टीम विशाल 11 पिंपरी संघाला. धीम्या गतीचा चेंडू आहे, केवळ या चेंडूला फ्लिक केलंय. पॅडवरती चेंडू होता, अगदी चेंडूला फ्लिक करत षटकारासाठी धाडलाय. हे खऱ्या अर्थानं शंख फुंकण्याचं काम असू शकतं या मॅच मध्ये. सहा धाबा आलेत. थंड राहणारा फलंदाज आहे, शांत राहणारा फलंदाज आहे, परंतु ते म्हटलं जाताना की शांत दिसणाऱ्या गोष्टी देखील त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं वेगवेगळ्या नजरेनं. समुद्र पाहू शकाल, अनेक वेळा शांत पाहिला जातो. आग देखील पाहिलं तर शांत आहे, परंतु एक छोटीशी आग वनव्यामध्ये देखील रूपांतर घेऊ शकते. समुद्र आहे, समुद्र देखील खेळू शकत आहे, आणि एक शांत दिसणारा माणूस हा देखील आक्रमक होऊ शकतोय. आक्रमक होणं गरजेचं होतं, परंतु खराब चेंडू मिळाला तिथे समाचार मिळालाय त्याला 6 धावेचा. परंतु त्यासोबतीनं जर विचार केला तर त्यानंतर फेकलेला ऋषिकेश चाळक्याचा चेंडू तिथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. 12 धावा स्कोर कार्ड मध्ये. बॅटबॉल चेंडू आहे, बाहेर अंपायर सांगितलं आहे, विकेटचं नुकसान, डायरेक्ट हिट. एक क्या गलती कर बेटी. मॅच मध्ये अगोदरच काही बाकी नव्हतं, त्यामध्ये धावचीची विकेट जाणं मी म्हणेल मी दुष्काळामध्ये निर्माण झालेला 13वा महिना विशाल 11 पिंपरी संघाकरिता. करंडक खूप छान आम्हाला पाहायला मिळत आहेत. आमच्या अगदी व्यासपीठाच्या समोर जी करंडक चमकत आहे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची, अगदी रूपानं पाहिलं तर एक समान दिसणारी आहेत, परंतु अंगाने छोटीशी आहेत. जसा अंतर 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 कापत ते छोटे होत गेलेत. प्रथम क्रमांकाकरिता अर्थातच थोडीशी उंची जास्त मिळणार, तृतीय क्रमांकासाठी तृतीय क्रमांकाहून उंची अधिक मिळणार, परंतु प्रथम क्रमांकापासून उंची कमी मिळणार आहे. आणि करंडक आहेत आमचे, जे करंडक आम्हाला लाभले आहेत सन्माननीय श्री स्वप्नील उमेश कदम यांच्या माध्यमातून, जे ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत बाबरले ग्रामपंचायतीचे, त्यांच्या माध्यमातून ही तिन्ही करंडक आम्हाला लाभली आहेत. आणि छान करंडक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आम्हाला लाभलीत, त्यांचं देखील मी धन्यवाद मानेल. त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. मॅचकडे जाऊयात. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल करण लेट कट खेळली आहेत, ऑन कव्हर स्क्वेअर कट पाहायला मिळाली, आणि या चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक होता, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू मागे पाहत राहिलाय आणि चेंडू मात्र गेला सीमा पार. डीजे मास्टरला तांबेल 16 धावा आहेत, परंतु मॅच मध्ये जान बाकी नाहीये. आणखीन एक उत्तेजनार्थ ट्रॉफीज आहेत, जे उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ठरणार आहेत त्याकरिता देखील ट्रॉफीज आहेत. त्यासोबतीनं मॅन ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज ही देखील ट्रॉफी आहे. मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकाल वैभव गोविंद जाधव आदर्श तरुण मित्रमंडळ कैलासवासी, डीजी प्रणित जे खजिनदार आहेत त्यांच्या माध्यमातून ही सामनावीरची आम्हाला ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आम्हाला लाभली. आणि बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर करिता सन्मान्य विश्वास जाधव यांच्या सौभाग्यवती सुनीता विश्वास जाधव ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला लाभली. त्यांचा देखील मी आभार मानेल. तर मॅचकडे तिसऱ्या ओव्हरला सुरुवात.
वैभव चाकेचा बंधू समीर चाके निघून आला. हवेमधून चेंडूला खेळले, डबल मिळणार आहे. लांब चाललाय आता. नाही, दिल्ली अभी दूर रहेगी. दिल्ली खूप लांब जाताना पाहायला मिळते. अंतर कापणं आता सोपं दिसत नाहीये. दहा फलकामध्ये एक जरूर षटकार पाहायला मिळाला, परंतु त्याहून महत्वाचे ते 5 डॉट बॉल शशांकने खेळले. तिथून मात्र अंतर हे खूप लांब जाताना पाहायला मिळालं. इक्वेशन खूप मोठं होताना पाहायला मिळालं. फटका दमदार आहे. नो मॅच देअर इन लँड. क्षेत्ररक्षक पोहोचेल, परंतु त्या अगोदर चेंडू निघून जाईल सीमापार. चौका. समीर सायकेच्या विरोधामध्ये बाउंड्री जरूर आली. वैयक्तिक अस्मिता राखू शकत आहे. आता देखील क्लास आहे, चांगला खेळाडू आहे शशांक देखील, परंतु या मॅच मध्ये गोलंदाजीचा पगडा भारी पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. राऊंड द विकेटने अलंद ग्राउंड फटका खेळलाय. आता डाऊस काव कॉर्नर रिझनकडे निखिल चाके आहे. फंबल झाली, मिसफील्ड झाली. तिथे मात्र सेकंड रन अटेम्प्ट करताना कंप्लीट केली दुसरी धाव. 2 धावेच्या बरोबरीनं 24 धावा. ही तिसऱ्या ओव्हरमधली तिसऱ्या बॉलची आपण सांगता पाहू शकाल. 3 चेंडूंची सांगता आणि अद्यापपर्यंत 24 धावा जर विचारात घेतल्या तर इथून पुढे आणखीन बऱ्याचशा धावा शिल्लक राहतात. तब्बल 49 धावा. हवेमधून चेंडू समीर चाके आहे आणि सेफ हँडेडली कॅच पकडेल आणि पाठवेल या फलंदाजाला विश्रांतीकरिता डगआउटमध्ये. इनिंग मध्ये असं वाटत होती कदाचित जो क्रेझी बॉल असतो ना, क्रेझी बॉल तो फेकला जात आहे की काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबत नव्हता. बॅट चेंडूचा ताळमेळ चेंडू सीमारेखेच्या बाहेर येत होता. तर चेंडू खऱ्या अर्थानं चांगले उपलब्ध झाले आहेत आणि जे आम्हाला बॉल ज्यांनी अवेलेबल केले त्या संपूर्ण शृंखलेकरिता सन्माननीय श्री तुकारामजी कदम साहेब जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता हे चेंडू पुरवण्यात आले. चांगले चेंडू अवेलेबल केलेत आणि मजा आहे. ते खऱ्या अर्थानं फलंदाजांना मजा येत असणार या चेंडू मागे. गोलंदाज थोडेफार विचार करत असणार आहेत, परंतु एक चांगली सडीक लाईन असेल ना, विकेट खूप चांगली आहे. गोलंदाज इथे अतिरिक्त उंचीच्या जोरावरती फलंदाजांसाठी त्रासदायक ठरू शकत आहे. परंतु अद्यापपर्यंत जर फलंदाजीमध्ये पाहिलं ना तर फलंदाजांनी डंका वाजवला जरूर गोलंदाजांच्या विरोधामध्ये. तर इथे गोलंदाजी चांगली होते. स्विच केलं होतं स्वतःला. दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न. बाल बच गए. गेंदबाज भी बचे, देखिए साथ ही में बल्लेबाज भी. ऐसा कारनामा करने का प्रयास था करण जाधव का. आणि नवीन गोलंदाजाकडे जाऊ शकत आहेत कारण की इक्वेशन मध्ये आपण जर विचार केला गेला तर 27 धावा आहेत. इथून पुढे विजयाकरिता आणखीन 46 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 46 धावेची आवश्यकता. खूप मोठ्या धावा हव्या आहेत. एखाद्या यंगस्टर गोलंदाजाकडे जाऊ शकत होते, नवीन गोलंदाजाला संधी देऊ शकत होते, परंतु संदेश सारखे गोलंदाजी करण्याकरिता येत आहे. शेवटच्या काही ओव्हरमध्ये बऱ्याचशा रन्स आल्या. 50-60 धावा असता मजा आली असते मॅच मध्ये. नेटकट खेळले आहेत, रन जरूर मिळणार परंतु मॅच येऊन दूर राहिले आहेत. वैयक्तिक प्रदर्शनाकडे ते लक्ष केंद्रीकरण करू शकत आहेत. संदेशने त्याकरिताच चेंडू हाती घेतलाय की इथे भाई एक ट्रॉफी घेऊन जाण्याचा माणूस दाखवते ते देखील, कारण की नवीन गोलंदाजाचा वापर केला नाही. संदेश स्वतः आले आणि पहिल्या चेंडूवर बाउंड्री आली आहे. इथून स्वतःची ताकद देखील आजमावण्याचा प्रयत्न करतोय संदेश सायके. त्याच सोबतीनं स्ट्रायकर यांकडे असणारा फलंदाज देखील आता ताकद आजमावणार. खुलं आसमान आहे खऱ्या अर्थानं, खुलं मैदान आहे त्याकरिता. संपूर्ण कोणताही प्रेशर नाही आहे. करण जाधव पाहू शकाल
अगदी तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि करणने मात्र एक बाउंड्री आणल्यानंतर तो देखील शांत झाला. शांत राहिलेली मॅच एकंदरीत पाहायला मिळाली. 73 धाब्यांचा डोंगर होता आणि डोंगराखाली दबला गेला संघ. रन्स बऱ्याच प्रमाणावरती हव्या होत्या. प्रोडक्शन लाईन जणू काही पहिल्या ओव्हरमध्ये स्टॉप केली गेली. उज्ज्वल जाधव देखील धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी आला आणि एकंदरीत मॅच पूर्णपणे हाती कब्जामध्ये घेतली टीम अमरदीप धवली संघाने. अमरदीप धवली संघ आगेकूच करतोय विजयाच्या दिशेनं आणि या 3 चेंडूंच्या नंतर अगदी विजय त्यांच्या हाती लागणार आहे. सटीक लाईन होती, चांगला घातकी चेंडू, कोणतीही धाव मिळणार नाहीये, रन्स घेण्याचा प्रयत्न देखील नसेल. परंतु डगआउट मधून कदाचित एखादा यंगस्टर खेळाडू वाट पाहत असेल की एखादा चेंडू मला खेळायला मिळावा. करण काही मैदानामधून आपले खऱ्या अर्थानं पाय रोवून आहे, तो देखील क्रीजमध्ये तो प्रयत्न करतोय एखादा नंबर 6चा फटका मला मिळावा. व्हाईट बॉल पाहायला मिळेल, एक्स्ट्रा रन पाहायला मिळेल. लांबवण्याचा प्रयत्न संदेश चाके देखील करतोय, मॅच लांबवण्याचा प्रयत्न करतोय. आजच्या दिवसामध्ये 8 संघ आपण पाहणार आहेत, त्यापैकी 4 संघांच्या मॅचेस आपण पाहिल्या. पहिली मॅच आपण पाहिली केदारेश्वर पिंपरी यांच्या विपक्षामध्ये अमरज्योत मायनी. ही मॅच आपण पाहत आहात अमरदीप धवली आणि सोबतीने विशाल 11 पिंपरी. दोन्ही टीमच्या मध्ये मॅच आणि इथून पुढे अवघ्या एका चेंडूनंतर मॅच देखील समाप्त होणार आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या चेंडू मागे जी खऱ्या अर्थानं श्रीमंती राखून ठेवली अमरदीप धवली संघाच्या फलंदाजाने, जी श्रीमंती बनवली आणि आघाडीला येणारे गोलंदाज त्यांनी श्रीमंती राखली आणि त्याचा पूर्णपणे परिणाम या मॅच मध्ये. निधाव चेंडूच्या बरोबरीनं मॅच समाप्त होत आहे. मॅच जिंकली जात आहे. अमरदीप धवली संघाने मॅच जिंकली आहे आणि पराभव स्वीकारावा लागतोय. पहिल्या इनिंग मध्ये बऱ्याचशा रन्स, त्याचसोबतीनं या इनिंग मध्ये रन्स कमी पाहायला मिळाला जमा होताना. एकंदरीत मॅच जिंकलेत, अभिनंदन आहे आपलं. शुभेच्छा देईल मी स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी संघाला देखील. सकाळच्या सत्रामध्ये खूप दूरवरचा प्रवास ते करून आले आणि सहभाग घेतल्याबद्दल मी आभार देखील मानेल. यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत. नो डाऊट बॅट मधून आणि गोलंदाजी साकारत असताना त्याने एक षटक हाताळलं.